नमस्कार, स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। वन पीस गाऊन शिवायचा आहे, त्याच्यासाठी सर्वात आधी आपण बॉडी कट करणार आहोत। प्रिन्सेस कटचा हा वन पीस आहे। 5 मीटर कापड लागले ह्याला पूर्ण। गळा रुंदी 2.5 घेतली आहे, उंची अधिक 1 इंचावरती वरती जी खूण आहे ती करून घेतली आहे। उंची जेवढी आहे त्याच्यात अधिक 1 करा। शोल्डर इथं मी 7 घेतले, मुंडा मी 7 घेतलाय आणि शोल्डर हे 3.5 इंच घेतले। हे सगळं कस्टमरच्या मापाप्रमाणे करायचं। चेस्टचा 1/4 अधिक 1 करून पुढं 2 इंच हे मार्जिन सोडले। तसंच कमर घेरचा 1/4 करायचा, जे काही असेल त्याच्यात अधिक 1 करून खूण केली आणि पुढं मार्जिनसाठी 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्राचं धरलंय। शेप पट्टीनं शेप देऊन घेतलाय। गाऊनचं हे करताना 1/2 इंच बॉडी मुंडा जो आहे तिथं 1/2 इंच आत शेप दिलाय आणि मुंडा कट करून घेतलाय। तिथं तुम्ही 1-1 इंचावरती खूण करून घ्या। ह्या खुणा या गळ्याप्रमाणे असतात, ह्या कस्टमरच्या फिगरप्रमाणे असतात। याची व्हिडिओ मी नंतर करीन, कशी मापं कशासाठी घ्यायची। आत्ता फक्त वन पीसचंच सांगते। प्रिन्सेस कटसाठी शोल्डरचा मध्य काढला मी आणि शोल्डरच्या मध्यावरती एक लाईन काढली, त्याच्या पुढं 1/2 इंचापर्यंत आणि मुंड्याचा मध्य काढून तिथून अशी बरोबर लाईन काढून घेतली आहे मी। पुढं 1 इंच शेप दिलाय, वरती 4 इंचावर 1 खूण करायची आत्ता जिथं आपलं चाललंय तिथं, आणि पुढं 1 इंच अशा रीतीनं हे कापून घ्यायचं। हे आत्ता मी पेपर कटिंग करून दाखवते तुम्हाला, मेन फॅब्रिकवरती नंतर कापणार आहे। वरती मी 1/2 इंच मुंड्याच्या साईडला शेप देऊन घेतला शोल्डरला। आता आपण हे कापून घेऊयात। हे कापताना मध्यभागी जो त्रिकोणी शेप झालाय तो कापून टाकायचा, त्याच्यामुळं आपलं फिटिंग खूप छान येतं। पेपर कटिंग करणार होते पण तुम्हाला ह्याच्यावर करून दाखवलं, पेपर कटिंगवरती नीट व्हिडिओ दिसलं नसतं। आता हे मी अस्तर कापून घेतेय, पुढचा आणि मागच्या भागाचं। आत्ता हा पुढचा भागाचं अस्तर कापून आत्ता मी मागच्या भागाचं अस्तर कापलं, त्यासाठी मुंड्याला जो मुंड्याचा शेप असतो तो 1 इंचानं वाढवला। हे सगळं डिटेलमध्ये मी दाखवीन। आत्ता मला 10-15 मिनिटात जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते। आता हा पुढचा भाग आहे, घडी घ्यायची बंद आणि त्याच्यावरती हा पुढचा भाग ठेवायचा। हे जे मी केशरी ठेवलंय हे अस्तर हे पेपर कटिंग आहे असं समजा। कडेला मी आत्ता जिथं ठेवलंय तिथं 1/2 इंच एक्स्ट्राचं ठेवलं। ह्या सगळ्याची डिटेल व्हिडिओ नंतर येईलच तुम्हाला। आत्ता या व्हिडिओमध्ये मला वन पीस गाऊन हा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवायचा आहे। इथं बघाल तर जे आपण पेपर कटिंग केलेलं त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं धरलंय, कारण तिथं आपण शिवतो ना, तिथं जातं। आता आपलं हे कापून झालंय अस्तर। आता इथं आपण हे कापून घेऊयात, राहिलेला पार्ट जो आहे ना पुढच्या भागाचा त्याला डबल घडी करून घ्यायची आणि तेही कापून घ्यायचं, कारण तिथं 2 पार्ट आहेत। प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग जसं असतं तसंच साधारण हे प्रिन्सेस वन पीसचं कटिंग आपण करतोय। सगळीकडून खुणा करून घ्यायच्या आणि कापायचं। हे करताना तुम्ही खुणा करूनच कापत जावा, मी बऱ्याचदा तसं। आता हा मध्य काढला बघा त्या साईडचा, आणि मध्याच्या पुढं 1 इंच। चेस्ट जर जास्त असेल तर 1.5 इंच, चेस्ट कमी असेल तर 1/4 इंच असं ते एक्स्ट्राचं मार्जिन धरून मी हे कापून घेतलंय। हे आत्ता मी अस्तर कापतेय, जे मी कापतेय ना आत्ता ते अस्तर आहे आणि जे मी ठेवलंय ते पेपर कटिंग आहे। या मापानं जर तुम्ही ड्रेस केला तर खरंच खूपच सुंदर फिटिंग येतं। आता मी तुम्हाला पुढं काय करणार आहे ते दाखवते। आता पुढं आपल्याला खूप मोठा घेर हा फरशीवर पसरवून टाकायचा आहे, असा 4 पदरी, आणि अशी खूण करून घ्यायची बॉडीच्या मापाची।
पुढं हे सगळं मी दाखवणारच आहे, पण साधारण प्रकार काय आहे घडीचा हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे छोट्याशा प्रमाणात आत्ता करून दाखवले. हे असे जोडी येतात. साधारण असा कटिंगचा प्रकार आहे. पुढं आपण आता ते बघूयातच. आता सगळं हे अस्तर आणि फॅब्रिक कापून झालं आहे. स्लीवची लांबी 21 इंच आहे. त्याला आपल्याला आता ही लेस दिली आहे कस्टमरनं, ती लावायची आहे. पाकिस्तानी स्लीव्ज आहे. त्याच्यासाठी छाती जेवढी आहे तेवढीच घडी घ्यायची. तेवढ्याच इंचाची डबल फोल्ड केला आहे मी. इथं 3 इंचावर खूण केली घडीच्या साईडला. जर 9 इंच आहे तर क्रॉस करून 10 इंचावर खूण करायची, जिथं आपण शेप देतो ती. आणि असा बाहेरून ड्रेसला जितका बाहेरून शेप देता येईल तितका बाहेरून शेप द्यायचा. आणि साधारण पाऊण इंच आतून एक शेप द्यायचा. आता याचा बॉटम 16 धरायचा आहे. मग 16वर खूण केली आणि कडेनं एक्स्ट्राचं मार्जिनसाठी 1.5-2 इंचावरती वेगळी खूण केली. बाहीचं कटिंग करून घेऊयात. आता खालचा अंब्रेला कट जो असतो त्याच्यासाठी बघा घडी कशी घ्यायची. 4 पदरी अशी घडी, हे जे क्रॉस बघितलं आत्ता मी घडी कशी घेतली अशी घडी घ्यायची. हे मी छोट्याशा कापडावर मगाशी तुम्हाला करून दाखवले. ही घडी अशी घेतल्यानंतर आपली जी बॉडी आहे ती अशी वर ठेवायची. कुठपर्यंत कमरघेर बसतोय त्या त्रिकोणी शेपवरती तिथं एक खूण करून घ्यायची. म्हणजे ते आपल्याला तिथून खाली उंची घालायची आहे. जी काही बॉडी उंची वजा करून जे काहीही उंची आहे गाऊनची ती तिथून खाली घालायची. त्याच्यासाठी तिथं एक खूण करून घ्यायची. ह्या खुणेमुळं आपल्याला कुठं म्हणजे घेराला कमी पडत नाही, म्हणून असं कायम असं ठेवून बघायचं. आता बॉडी उंचीला टेप वर लावला मी, जी 16 आहे 15 आहे ते 15पासून खाली मेन उंची जी आहे 56, तर त्याच्यामध्ये अधिक 1.5 असं करत करत आता त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत हा टेप फिरवण्याची पद्धत बघा कशी आहे. आणि वरचं जे आहे ते सुद्धा ह्या टोकाला जर 12 भरलं अंतर तर सगळीकडं 12 12 12 असं घेतच करायचं. आणि इथून सुद्धा ह्या इथून हे असं. आणि हे नीट बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही काम नीट केलं नाही तर तुमचा घेर खालीवर होतो. आता इथं 15.5 आहे ते वजा केलं मी. बॉडी उंची एकदा परत मोजून बघितली. 15.5 एकदा वजा केलं की 56 अधिक 1 किंवा 1.5 57 होईपर्यंत टेप कुठं जातोय ते बघायचं. आणि मग ते किती भरलं, समजा 47 भरलं, समजा आत्ता 45 भरलं तर 45 45 त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत 45 45 अशी जे काही आपलं माप ठरलं असेल त्या ह्यानं खुणा करत यायच्या. ह्या पद्धतीनं जर अंब्रेलाचं कटिंग केलं तर अंब्रेलाचा घेर कधीच खालीवर होत नाही. तुम्ही जर हे कटिंग नीट केलं नाही तर तुमचा अंब्रेलाचा घेर हा खालीवर कसा बसा दिसणार, पण ह्यानं खूप सुंदर असं येतं. जे कोणीही हे व्हिडिओ बघून ड्रेस बनवेल त्यांचा ड्रेस नक्कीच खूप छान बनेल. आता आपल्याला खाली जोड द्यायचा आहे बघा, तिथं कापड कमी पडलं. मग अशा पद्धतीनं काठाचं कापड काठाकडं असं खाली सरकून अर्धा इंच ते कापड मी कापून घेतलं. आणि आता हा वरचा सुद्धा भाग कापून घेतला आहे. आपलं हे आत्ता मेन फॅब्रिकचं कटिंग झालं. हे इथं बरोबर जोडून घ्यायचं सरळवर सरळ ठेवून. त्याचप्रमाणे आता मी आपलं अस्तरही त्याच मापानं कापलं, पण आपल्याला अस्तर लागतं कमी, ते मी आता परत कापते. वरती त्याच्यापेक्षा 1.5 इंच अस्तर कमी कापून घ्यायचं, कारण अस्तर खाली येऊ नये म्हणून.
फोल्ड करण्यासाठी 1 इंच जातं आणि 1 इंच कमी. सेम मगाशी ज्या पद्धतीनं जोड लावले आपण त्याच पद्धतीनं अस्तरालाही आपण जोड लावून घ्यायचे. जर माझी व्हिडिओ आवडली, तुम्हाला जर काही उपयोग झाला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर असे ड्रेस शिवून घ्यायचे असतील माझ्याकडून तर माझा नंबर दिला आहे, त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. हा ड्रेस कापडासकट शिपिंग सकट मी 1100 रुपयाला शिवून देते. तरी तुम्हाला ड्रेस लागला तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. हे कापड मिशोवरून आणलेलं आहे. आता हे जोड आपण दाखवले मी जसे तसे जोडून घेतलेत बघा. आता हा भाग जोडून घ्यायचा कमरेकडचा, अस्तर म्हणजे जॉईंट करून घ्यायचा. आता गळा रुंदी जेवढी आहे त्याच्यामध्ये पाव इंच अधिक आणि गळा लांबीमध्ये अर्धा इंच अधिक असं करून आपल्याला व्ही नेक कट करून घ्यायचा आहे. व्ही नेक हा पूर्ण असा व्ही सारखा कधीच कापायचा नाही, त्याला थोडासा असा शेप मी जसा आत्ता दिला आहे तसा द्यायचा, तरच त्याचं फिटिंग छान बसतं. सीम अगदी व्ही सारखा व्ही दिला तर खूप खराब दिसतं ते. आता ही माझी पद्धत आहे, तुमचे नेक बनवण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकाल. हा नेक मी असाच दुसऱ्या साईडला उठवून घेतला. आता आपल्याला अस्तराचं जे कापड आहे ते घ्यायचं आहे आणि अस्तराच्या कापडावरती हे चिटकवून घ्यायचं. मधलं अंतर परत एकदा मोजून घ्यायचं, कुठं गळा फिसकू नये याच्यासाठी. मधलं अंतर हे माझं 6 आहे बरोबर. आता हे कडेनं फोल्ड करून गळा तयार करून घेऊयात. मध्यावरती मध्य दोन्हीचा सेंटर पॉईंट काढायचा. खाली जिथं व्ही नेक आला आहे तिथंसुद्धा सेंटर पॉईंट काढायचा. सगळं नीट मध्यभागी आलं आहे का बघायचं आणि एक अशी टिप मारून घ्यायची मध्यभागी. जर तुम्ही टाचण्या लावून करत असाल तरी तसंही करा, पण माझी जी पद्धत आहे जी मी गिऱ्हाईकांचं करण्यासाठी वापरते तीच मी तुम्हाला दाखवते आहे. जे सगळे टेलर वापरतात ज्याच्यामुळं स्पीड येतं तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे. कडेनं टिप मारून घेतल्यानंतर टिपच्या कडेनं पाव इंच मार्जिन सोडून चटके मारून घेतले. आत कापड फोल्ड करायचं आणि टिप मारून घ्यायची. याला आपल्याला लेस लावायची आहे. आता लेसचं काम मी कसं करते ते बघा.
बाहीची फिटिंगची टीप मारायची आहे. इथं कमरघेर आहे, दंडघेर. आता आपलं फिटिंग झालं वरचं. आता जे खाली आहे अस्तर, खालचं अस्तर जे आहे ते बाजूला काढायचं आणि आपला जो वन पीसचा घेर आहे तो जिथपर्यंत आपली टीप आली आहे तिथपासून बरोबर ते जे आहे एक पॉईंट, त्या पॉईंटपासून धरून मेन फॅब्रिकला टीप मारून घ्यायची. सरळवर सरळ आपला आतला घेर आहे आणि आपण मेन फॅब्रिकला पूर्ण टीप मारून घेतली, अर्धा इंच मार्जिन ठेवून. अस्तराची टीप आता मारून घेऊयात. आता तेव्हा अस्तराची जी टीप आहे साईडची ती मारताना हे घेराचं चाललंय, तेव्हा आतलं जे आहे मेन फॅब्रिक आहे ते आत सरकवायचं आणि जेव्हा बाहेरचं जे फॅब्रिक आहे त्याच्या घेराची टीप मारत असतो ना, मेन शेवटची लास्टची टीप, तेव्हा ते बाहेर काढायचं. म्हणजे दोन्ही एकमेकांपासून लांब ठेवायची कापडं, कारण ह्याचा घेर वेगळा असतो आणि त्याचा घेर हा वेगळा असतो. ड्रेस सुंदर तयार झाला आहे. आता सगळा बघून घ्यायचा आपलं नीट एकसारखं आलं आहे का, कुठं कमी जास्त नाही ना, कुठं काय नाही ना. तर बघा हा ड्रेस मी वियर करून दाखवला आहे तुम्हाला, किती सुंदर दिसतं ह्याचं फिटिंग बघा. ही पाकिस्तानी स्लीव, ह्याच्यावर ही लेस किती शोभून दिसते आणि हा व्ही नेक. तर तुम्हीही असा ड्रेस नक्कीच शिवा आणि आवडला ड्रेस तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्याच्यातलं काही कळलं नाही तर नक्की विचारा. चलो बाय. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर मी नंबर देते, त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरपोच तुमची ऑर्डर मिळेल. कुरिअरनं सगळीकडे जातात. हा ड्रेस 1100ला कापडा सकट, शिपिंग सकट तुमच्यापर्यंत मिळेल, लेस सकट. तर आवडला का हा पॅटर्न नक्की सांगा. प्रिन्सेस कट आहे हा, फुल अम्ब्रेला, व्ही नेक विथ पाकिस्तानी स्लीव. एवढं सगळं कापडा सकट तुम्हाला 1100 रुपयात घरपोच मिळेल. चला तर मग आज इथंच थांबते. परत भेटूयात अशीच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.